आता मंत्रालयाच्या दिशेने निघालेले आहेत। तिकडची दृश्य आपण बघतोय। स्वागताची जोरदार तयारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलेले आहे। तिकडची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे एकाच फ्रेम मध्ये। तर महाराष्ट्राचं नवं सरकार मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहे। तिकडची दृश्य आपण बघतो। त्या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर अर्थातच आपला ज्या ठिकाणी जो पदभार आहे तो स्वीकारला जाणार आहे। आपापल्या दालनामध्ये हे तिन्ही नेते प्रवेश करतील। तिथे सुद्धा त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी आहे। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरची दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्राचं नवं सरकार, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याला या ठिकाणी मंत्रालयामध्ये दिसतील। मंत्रालयामधल्या नव्या सरकारचा हा पहिलाच प्रवेश आणि त्यामुळे त्याची उत्सुकता, त्याचा उत्साह सगळ्या उपस्थितांमध्ये आपल्याला दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं जात आहे तीनही नेत्यांकडनं। छत्रपतींना अभिवादन करून आता महायुतीचे हे तीनही नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रालयामध्ये प्रवेश करतील। आपापल्या दालनाच्या दिशेनं हे सगळे नेते या ठिकाणी आता जाणार आहेत। मंत्रालयामधली या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं जोरदार स्वागत मंत्रालयामध्ये होत आहे। नवं सरकार अर्थातच पहिल्यांदा मंत्रालयामध्ये प्रवेश करत आहे आणि त्यामुळे त्याचा उत्साह आपल्याला त्या ठिकाणी जाणवतोय। स्वागतासाठीची जोरदार तयारी आपण काही वेळापूर्वीच पाहिलेली होती। तसंच स्वागत जंगी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या स्वागतासह सरकारचे हे तीनही नेते या ठिकाणी मंत्रालयामध्ये प्रवेश करत आहेत। मंत्रालयामध्ये विविध ठिकाणी विविध महापुरुषांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर अर्थातच सरकार या ठिकाणी पुढे 6व्या मजल्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। ज्या 6व्या मजल्यावरनं खरं तर राज्याचा सगळा कारभार पाहिला जातो, त्या 6व्या मजल्यावरती हे तीनही नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दाखल होतील। त्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन केलं जातं। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। नव्या सरकारचा हा पहिला मंत्रालयातला प्रवेश। यापूर्वीच्या महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा या तीन नेत्यांकडेच अर्थातच सगळ्या राज्याचा कारभार होता। मात्र आता भूमिका अर्थातच या नेत्यांची बदललेली आहे आणि या नव्या भूमिकेसह आता ते राज्याचा कारभार पाहणार आहेत। देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री म्हणून या नव्या भूमिकेमध्ये असतील। तिसऱ्यांदा त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद या ठिकाणी स्वीकारलेलं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथजी शिंदे हे आता उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच या भूमिकेमध्ये असतील। तर अजित पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तीन नेत्यांचं हे नवं कॉम्बिनेशन महाराष्ट्रामध्ये आता सध्या सरकारच्या रूपानं आलेलं आहे आणि हे सरकार आता पहिल्यांदा आपल्याला मंत्रालयामध्ये दिसते। तिकडची लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आपण पाहतो। मंत्रालयामधनंही लाईव्ह दृश्य आपण बघतो। या ठिकाणी मोठी लगबग आपल्याला दिसते कारण सरकार आता 6व्या मजल्याच्या दिशेने चाललेलं आहे। ज्या ठिकाणी आपण काही वेळापूर्वीच तिकडच्या दालनाची दृश्य सगळ्या प्रेक्षकांना दाखवलेली होती। कशी सज्जता त्या ठिकाणी सुरू आहे तेही आपण दाखवलेलं होतं आणि आता त्या सगळ्या दालनांच्या दिशेने हा सगळा प्रवास नव्या सरकारचा सुरू झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुद्धा मंत्रालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये हे तीनही नेते काय भूमिका मांडतात, काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं, कारण अर्थातच शपथविधीनंतरची ही पहिली पत्रकार परिषद, त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सुद्धा अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। ती दृश्य आपण बघतो ज्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये हे तीनही नेते पोहोचतील आणि पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। तिकडची ही लाईव्ह ताजी दृश्य मंत्रालयामधनं।
तर सगळ्या माध्यमांच्या आणि उपस्थितांच्या गराड्यामधनं देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी मंत्रालयामध्ये आता आपल्याला दिसत आहेत. महापुरुषांना अभिवादन केलं जातं आहे आणि त्यानंतर 6व्या मजल्यावरील दालनांमध्ये या तीनही नेत्यांचा प्रवेश होईल. सरकार स्थापनेनंतरची मंत्रालयामधली या तीनही नेत्यांची नव्या सरकारची खऱ्या अर्थानं ही पहिली एंट्री आणि त्यामुळे अर्थातच महाराष्ट्राला सगळ्या उत्सुकता या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीची सुद्धा असणार आहे. कारण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल अशी माहिती मिळते. त्याचबरोबर पत्रकार परिषद सुद्धा थोड्या वेळामध्ये सुरू होईल अशी माहिती आहे. त्यामुळे अर्थातच मंत्रालयाकडे आता अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा.